मानधनाचा मोठा प्रॉब्लेम आहे। एप्रिल मार्च महिन्याचं अजूनपर्यंत केंद्राचं मानधन सेविका आणि मदतनीस ताईंच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालं नाही। त्याचं रिझन काय आहे, का पेमेंट होत नाही, काय अडचण आहे, कशासाठी थांबवण्यात आलं आहे, हे सर्व आता भरपूर सेविका आणि मदतनीस ताई मला कमेंट करून विचारत आहे, सर आमचं पेमेंट केंद्राचं मानधन का आलं नाही, कशासाठी आलं नाही, काय प्रॉब्लेम आहे, का थांबवलं आहे, हे सर्व मला क्वेश्चन करत आहे। तर सेविका आणि मदतनीस ताईंना माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही यूट्यूबवरती असं वेगवेगळे व्हिडिओ बघत असाल आणि ते यूट्यूबवर तुम्ही कमेंट करतात, ते कमेंटच्या माध्यमातून ते काही खोटं व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। तर त्यांच्या खोटी माहितीला बळी पडू नका। ॲक्युरेट माहिती आपल्याला कुठे मिळणार आहे, महिला बाल विकास विभाग कार्यालयामध्ये आपल्याला जायचं, त्या ठिकाणी विचारणा करायचं। त्या ठिकाणी जर माहीत नसेल तर आपण डिस्ट्रिक्ट लेवलला जायचं, डिस्ट्रिक्ट लेवलला जर आपल्याला माहीत नसेल तर आपण विभागीय स्तरावरती अर्ज पाठवायचं आणि आपलं जी समस्या आहे मानधनची, केंद्राचं मानधन का थांबवण्यात आलं आहे, मार्च एप्रिल महिन्याचं मानधन अजूनपर्यंत का डिपॉझिट झालं नाही, त्याची अडचण काय आहे, ते सर्व अर्जामध्ये तुम्ही व्यवस्थित सविस्तर लिहायचे आणि अर्ज पाठवून द्यायचे। 100% तुम्हाला रियालिटी त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला 100% त्या ठिकाणी समजणार आहे। आता यूट्यूबवरती असं कंटेंट पाहिलं, तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहिले, कोणी काय असं बोलत आहे, तर कशासाठी बोलताय, ते व्ह्यूजसाठी बोलता येतं। तर व्ह्यूजसाठी ते काहीही करतील, तर त्यांच्या मागे लागू नका, त्यांच्या खोट्या माहितीला बळी पडू नका। आपली जी खरोखर माहिती आहे ते आपण सुरुवातीमध्ये कुठे विचारायचं, आपल्या सुपरवायझरला विचारायचं। सुपरवायझर आन्सर नाही दिलं तर आपल्या कार्यालयामध्ये जायचं तहसील लेवलला। तहसील लेवलला जर आपल्याला ॲक्युरेट माहिती मिळाली नाही तर डिस्ट्रिक्ट लेवलला आपल्याला विचारायचं। हे असं स्टेप बाय स्टेप आपण त्या ठिकाणी विचारणा करायची। बघा, आपल्याला तिथपर्यंत जात येत नसेल तर आपल्या कोणी ओळखीचं जात असेल, त्या ठिकाणी कोणी एखादी सेविका त्या ठिकाणी जातच असते डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा तहसील लेवलला, तर त्यांना तिथे इन्फॉर्म करायचं। ते आपल्याला सर्व माहिती, आपली जी अडचण आहे ती अडचण त्यांना सांगायचं, ते त्या ठिकाणी मांडणी करतील आणि त्याच पद्धतीने हे सर्व तुम्हाला ॲक्युरेट माहिती त्याच ठिकाणी मिळणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं, केंद्राचं जो नवीन पोर्टल आला आहे त्या नवीन पोर्टलवरती नोंदणी सुरू आहे। ती नोंदणी झाल्यानंतरच तुम्हाला सर्व सुरळीत तुमचं मानधन होणार आहे असं मी बोललो होतो। तर अजूनपर्यंत केंद्राचं जो नवीन पोर्टल आहे त्या पोर्टलवरती नोंदणी झाली की नाही हे कन्फर्म अपडेट आली नाही, तर आपल्याला हे कन्फर्म करून घ्यायचंय। आता जे नवीन पोर्टल आहे ते नवीन पोर्टलवरती नोंदणी सुरूच आहे, हे मान्य आहे, पण केंद्र सरकारने विचार करायला पाहिजे। राज्य सरकार आणि राज्य सरकारने केंद्र सरकारला त्या ठिकाणी विनंती केली पाहिजे की जोपर्यंत आपलं जे डाटा त्या ठिकाणी एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला पेमेंट थांबवता येणार नाही। तर आपलं जे पेमेंट सेविका आणि मदतनीस ताईंचा जो पेमेंट थांबवला आहे तो पेमेंट लवकरात लवकर त्यांना पेमेंट करावा, डिपॉझिट करावा त्यांच्या अकाउंटमध्ये आणि त्यांचं काम ते सुरू ठेवा। कारण ते आता नवीन पोर्टल आल्यामुळे ते खूप अडचणीमध्ये आले आहेत। सेविका आणि मदतनीस ताईंचं तर अगदी कमी मानधन असतो, ते कमी मानधनामध्ये त्यांचं घर संसार कसं चालवायचं हे सुद्धा आता विचार करण्याचे भाग पाडण्यात आला आहे। तर बघा, माझं तर राज्य सरकारला एकच रिक्वेस्ट आहे, केंद्र सरकारला एकच रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना अगदी कमी मानधनमध्ये ते काम करत आहे त्यांचं वेळेवर मानधन तरी करा, कारण अजूनपर्यंत त्यांचं मानधन सुद्धा वाढ केली गेली नाही। केंद्राचं मानधन मला 2026 मध्ये असं वाटत होतं की केंद्राचं मानधन 100% वाढेल असं वाटत होतं, पण काहीच त्या ठिकाणी डिसिजन घेण्यात आलं नाही। तर आता आपण पेमेंट तर वाढ करत नाही, अगदी कमी मानधन आहे, तर आणि वेळेवर सुद्धा मानधन दिले जात नाही। तर हे तरी करा की वेळेवर सेविका आणि मदतनीस ताईंना मानधन द्या, कारण त्यांचंही मुलं बाळ आहेत, त्यांचंही घर संसार चालवायचं आहे, त्यांनाही सर्व काही गोष्टी जे आपल्याला लागतात त्या गोष्टी आता इतर लोकांना लागत असतात। मुलांना शाळेत शिकवायचं आहे, मुलांना फीस भरायचं आहे, मुलांचं राशन, आपल्या घराचं राशन घेऊन यायचं आहे, सर्व काही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। कोणी आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं, हे सर्व सेविका आणि मदतनीस ताईंनाही प्रॉब्लेम असतो। त्याच्यासाठी केंद्र सरकारला एक रिक्वेस्ट आहे, वेळोवेळी त्यांचं मानधन त्या ठिकाणी पेमेंट करा, कारण तुमचं जे पोर्टल आहे नवीन पोर्टल आहे ते नोंदणी सुरूच ठेवा, पण आपले जे मानधन आहे सेविका आणि मदतनीस ताईंचं जो मानधन आहे तो वेळेवर तरी त्यांचं डिपॉझिट करा, म्हणजे त्यांनाही प्रॉब्लेम येणार नाही आणि जो नवीन पोर्टल आहे ते काम चालूच राहणार आहे। तर बघा ताईंनो, व्ह्यूजसाठी तुम्ही कोणताही यूट्यूबरला फॉलो करत असाल, आपले अंगणवाडीचे यूट्यूबर आहे, अंगणवाडीचे यूट्यूबर असे भरपूर आहे, व्ह्यूजसाठी काही अपडेट देत असतात आणि खरोखरच आपले सेविका आणि मदतनीस ताई, काही सेविका आणि मदतनीस ताईंना समजत नाही तर ते
त्यांचं ऐकून खरोखरच त्यांना असं वाटतं की खरोखरच हे आहे असं वाटतं. तर तसं नाही ताई, आपल्याला कन्फर्म कुठे करायचंय, सेविका आणि मदतनीस ताई, ज्या सेविका आणि मदतनीस ताईंना समजत नसेल त्यांनी काय करायचंय, आपल्याकडे जोपर्यंत ZR येत नाही, ZR शिवाय आपण त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. कोणत्याही गोष्टीला ZR आल्यानंतरच विश्वास ठेवायचा. आपण स्वतः ZR जर पाहिलं तर विश्वास करून घ्यायचं, बिलीव्ह करायचं, अदरवाईज बिलीव्ह करू नका. नाहीतर हे बाकी युट्यूबर आहेत, 2-3 युट्यूबर आहे, अशी अंगणवाडीचे युट्यूबर आहे, ते काहीही त्या ठिकाणी माहिती देत असतात आणि असं बिनकामाची माहिती देतात आणि त्यांच्या सेविका आणि मदतनीस ताईपर्यंत पोहोचवत असतात आणि त्या खोट्या माहितीला आपल्या सेविका आणि मदतनीस ताई खोट्या माहितीला बळी पडत असतात आणि त्यांना खरोखरच असं वाटतं. तर बघा ताई, असं खोट्या माहिती देणाऱ्या चॅनलला कधीच फॉलो करू नका. अगर माझ्या युट्यूबवरती तुम्हाला खोटी काही माहिती आढळत असेल तर अनसबस्क्राईब करू शकता तुम्ही. पण 2 चॅनल असं माझ्या लक्षात आले, ते त्यांच्या व्ह्यूसाठी काही ते माहिती देत आहेत आणि जी माहिती अॅक्युरेट नाही, जी माहिती ऑथोराइज नाही, ती माहिती सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा युट्यूबरला तुम्ही कधीच सबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब असेल तर अनसबस्क्राईब करून ठेवा. अनसबस्क्राईब करून घ्या, काहीच गरज नाही. कारण भरपूर असं युट्यूबर आहे अंगणवाडीची माहिती देणारे, ते त्यांना फॉलो करा. आणि जी खोटी माहिती, एक गोष्ट लक्षात, रियालिटी तुम्हाला सांगतो, जो युट्यूबर खरोखरच खोटी माहिती देतो त्याच युट्यूबरला जास्त सबस्क्राईब असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला काही युट्यूबर असतात ते खरोखर माहिती देतात, काही युट्यूबर असतात ते खोटी माहिती देत असतात आणि त्यांना सबस्क्राईब करून देतात आणि खोटी माहितीला बळी पडत असतात. केंद्राचं मानधन 100% तुमचं या महिन्याच्या एंडिंगला 100% येऊ शकते. कारण मार्च महिना होता, एंडिंग वर्ष होतं, त्यांचं सर्व डाटा सर्व काही करायचं होतं, ते थांबलं. आणि एप्रिल महिन्याचं तर बघा ताई, सर्व मानधन वेळेवर येणार आहे. पण एक गोष्ट, आतापर्यंत जी पण मागणी आहे ती मागणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनी राज्य आणि केंद्र सरकारला जी मागणी केली होती ती मागणी आजपर्यंत कोणतीच पूर्ण झाली नाही. का पूर्ण झाली नाही हे आपल्याला त्या ठिकाणी विचार करण्याची सारखी गोष्ट आहे. आपले जे अंगणवाडीची जे संघटना आहे किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांनी वेळोवेळी निवेदन दिले आहेत, सेविका ताईंनीही निवेदन दिलं आहे, प्रयत्न केला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी सुद्धा प्रयत्न आहे. उन्हाळी सुट्टी आता मे महिना लागून गेला, उन्हाळी सुट्टी त्यांना सेविका आणि मदतनीस ताईंना अजूनपर्यंत 1 महिन्याची मिळाली नाही. 15 दिवसाची मिळाली होती, पण त्यांना 1 महिन्याची सरसकट सुट्टी मिळावी अशी मागणी होती, ती सुद्धा मिळाली नाही. याच्यात एक प्रश्न पडत होतो सेविका ताई आणि मदतनीस ताईंना, झेडपी होते, झेडपीमध्ये मुलं हे जास्त मोठं असतात, त्यांचं वय 7-8 वर्षाचं असतं. त्यांना जर त्या ठिकाणी सुट्टी देण्यात आली, त्यांना जर वेळेचं बंधन देण्यात आलं आहे, तर अंगणवाडीमध्ये तर खूप लहान मुलं असतात, खूप लहान मुलांना का सुट्टी देण्यात आली नाही. आणि खास करून सेविका आणि मदतनीस ताईंना काही अंगणवाडीमध्ये जर लेटर काढलं, त्या लेटरमध्ये असं म्हटलं होतं की 10 वाजेपर्यंत मुलांना सोडून द्यायचं आणि 2 वाजेपर्यंत सेविका थांबायचं. म्हणजे हा कुठलाही न्याय आहे. कारण त्या ठिकाणी सेविका सुद्धा एक त्या ठिकाणी त्यांना असं वाटत होतं की आम्हाला का सुट्टी नाही, कारण टेम्परेचर हा कोणालाच बघून असं कमी जास्त होत नाही. ती सेविका सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं विचार केला पाहिजे. खूप टेम्परेचर आहे, 42 डिग्री सेल्सिअस आहे, तर त्याच्यासाठी सेविका आणि मदतनीस ताई प्रयत्न करत आहे की आम्हाला सरसकट उन्हाळ्याची सुट्टी द्यावी, कारण सर्वांना सुट्टी मिळते. आता जर तुम्ही न्यायालयाचं जो पत्र पाहिलं तर त्या ठिकाणी 300+ दिवस आपल्याला ते अंगणवाडी चालवायचं आणि त्यांना आहार पोचवायचं. तर आपल्याला कोरोनामध्ये सुद्धा आपल्याला जे कोरडा आहार जे लाभार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला, तर त्याच पद्धतीने जर केलं तर काहीच हरकत नाही सरकारला. कारण सेविका आणि मदतनीस ताई सुद्धा त्यांनाही घर आहे, त्यांनाही मुलं आहे. जर उद्या उठून काय जर झालं सेविका आणि मदतनीस ताईंचं, तर त्यांचं संसार, त्यांचं मुलं, त्यांचं पती, त्यांचं सर्व त्यांचा आहे, त्यांच्या सुद्धा विचार करावा. कारण असं नाही की आपण लहान मुलांना लवकर सोडून दिलं. झेडपीचं शिक्षकांना का लवकर सोडलं, मग हे प्रश्न उपस्थित होतात. त्याच्यासाठी सेविका आणि मदतनीस ताईंना सुद्धा ते टायमिंग सेट करावे आणि त्यांचंही सरसकट उन्हाळ्याची सुट्टी 1 महिन्याची देण्यात यावी, हीच मी विनंती करतो. आणि लवकरात लवकर मानधन मिळो.